लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। अखेर प्रतीक्षा संपली। लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झाली। आज 12 जिल्ह्यात फक्त 5 बँकेत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे हस्तांतरित होणार आहेत। पण त्यातच लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे। धक्कादायक बातमी, तब्बल 60 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येणार आहे। विरोधकांच्या आता सत्ताधारी नेत्यांनी देखील केलेल्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम सुद्धा वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहेत, पाहूया या संदर्भातला विशेष रिपोर्ट। 60 लाख लाडक्या बहिणी होणार बाद, नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार, नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत। आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत। ऐकलात का? शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलंय। कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे। या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटले त्यांच्याकडनं आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे। छगन भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली आहे। कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली आहे। ही योजना बंद होणार नसली तरी नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले। नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे। कोणावरही फार कारवाई होणार नाही। नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते। लाडकी बहीण योजनेत कोण अपात्र ठरणार लक्षपूर्वक पहा। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार। ट्रॅक्टर वगळता दुसरं 4 चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार। कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही। कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार। राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेत। मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे। निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे। त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय आणि 60 लाख महिला बाद होणार असं देखील वर्तविण्यात आलेलं आहे। आता राहिला प्रश्न, पात्र लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार? तर हप्ता वितरणाची सुरुवात झालेली आहे। टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू आहे। राज्यात 6 विभाग आहेत, 9 ते 12 जिल्हे एका दिवशी यामध्ये पैसे हस्तांतरित होतात आणि अजूनपर्यंत तुम्हाला 7वा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका। पुढील 72 तासात 7वा हप्ता 1,500 रुपये तुमच्या खात्यात अवश्य जमा होतील।
पण जर अपात्र 60 लाख महिलांच्या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला 7वा हप्ता मिळणार नाही. म्हणून एकदा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर चेक करा की तुम्ही पात्र आहात की अपात्र. पैसे तर जमा होतीलच, पण त्याआधी तुम्ही तुमची कागदपत्र क्लिअर करा. आधार कार्ड, बँक खात्यावरची नावं परत एकदा रीचेक करा, कारण की पडताळणी झाली आणि कागदपत्रांची अचानक मागणी जर झाली तर तुम्हाला हे दाखवता येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला कुठल्या शंका असतील तर कमेंट करा, आम्ही कमेंटमध्ये त्याचे उत्तर देऊ. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की 60 महिने ही योजना इथून पुढे सुरू राहणार आहे. 60 महिन्याचे जर 1500 रुपये जरी आपण एक हिशोबात धरले तर जवळपास 1 लाखाच्या वरती रक्कम होऊन जाते. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेट मिस करू नका. व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.